गुणनियंत्रण आणि साहित्य चाचणी प्रणाली जलसंपदा विभागाअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पातील सर्व घटक कामे ही आवश्यक गुणवत्तेची प्रचलित मानकांनुसार व विहित विनिर्देशांनुसार होणे अत्यावश्यक आहे। यासाठी कार्यस्थळी कामाचे प्रभावी गुणनियंत्रण तसेच वापरण्यात येणाऱ्या बांधकाम साहित्याची अचूक व पारदर्शक चाचणी करणे ही गुणनियंत्रण विभागाची महत्त्वाची जबाबदारी आहे। या उद्देशाने जलसंपदा ई प्रशासन मंडळ पुणे या कार्यालयामार्फत गुणनियंत्रण आणि साहित्य चाचणी प्रणाली QCMT विकसित करण्यात आली आहे। महाराष्ट्र शासनाच्या 1 ऑक्टोबर 2019च्या शासन परिपत्रकानुसार ही प्रणाली क्षेत्रीय स्तरावर गुणनियंत्रण व बांधकाम विभागासाठी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे। सध्या गुणनियंत्रण व साहित्य चाचणी संबंधीची सर्व कामे या ऑनलाईन प्रणालीद्वारेच करण्यात येतात। QCMT प्रणाली जलसंपदा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच wrd.maharashtra.gov.in वर उपलब्ध आहे। प्रशिक्षणासाठी किंवा प्रणालीच्या सरावासाठी टेस्ट लिंकचा वापर करावा आणि प्रत्यक्ष माहिती भरण्यासाठी प्रोडक्शन लिंकचा वापर करावा। प्रणाली वापरकर्ता या प्रणालीचा वापर खालील घटकांना मर्यादित आहे। जलसंपदा विभागातील बांधकाम व गुणनियंत्रण विभागातील अधिकारी, महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक म्हणजेच मेरी कार्यालयाअंतर्गत संबंधित विभागातील अधिकारी, कंत्राटदार, इतर शासकीय संस्था पोस्ट बेस्ड युजर ID वापरून लॉग इन करू शकतात। खाजगी कंत्राटदार व इतर शासकीय संस्थांना प्रथम रजिस्ट्रेशन करावे लागते। त्यानंतर मिळालेल्या युजर नेम व पासवर्डद्वारे लॉग इन करता येते। प्रणालीचा वापर सुलभ व्हावा यासाठी या प्रणालीच्या लिंकवर युजर मॅन्युअल उपलब्ध करून देण्यात आले आहे। प्रणालीत लॉग इन केल्यानंतर होम पेज दिसते। डॅशबोर्डवर अद्ययावत स्थितीबाबत अपडेटेड स्टेटस माहिती दिसते। पेंडिंग टास्क या टॅबमध्ये प्रलंबित कामांची माहिती दिसते। FAQ प्रणाली वापरासंबंधी वारंवार विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे उपलब्ध आहेत। हेल्प प्रणाली वापरताना अडचण आल्यास कोणाला संपर्क करावयाचा याबाबत माहिती उपलब्ध आहे। चेंज पासवर्ड बदलण्याची सुविधा उपलब्ध आहे। नॉलेज बेस प्रणाली वापराचे युजर मॅन्युअल, व्हिडिओ मॅन्युअल, गुणनियंत्रण कार्यक्षेत्राशी निगडित शासन निर्णय व परिपत्रके उपलब्ध आहेत। प्रणालीमध्ये नवीन घटकांचा समावेश करण्याची कार्यपद्धती, नवीन प्रकल्प समाविष्ट करण्यासाठी खालील माहितीसह qcmtmaster.egov@gmail.com या ईमेलवर अर्ज करावा। 1. प्रोजेक्ट नेम, 2. प्रोजेक्ट टाइप मेजर, मीडियम, मायनर, 3. नेम ऑफ कॉर्पोरेशन, 4. नेम ऑफ रिजन, 5. नेम ऑफ सर्कल, 6. नेम ऑफ डिव्हिजन। जर प्रकल्प 2 अथवा त्यापेक्षा अधिक विभागात विभागला असेल तर दोन्ही विभागांची माहिती पाठवावी। ॲडमिन मार्फत प्रकल्पाचा समावेश प्रणालीमध्ये करण्यात येईल व त्याबाबतचा ईमेल संबंधितास येईल। नवीन कार्यालय प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यासाठी qcmtmaster.egov@gmail.com या ईमेलवर खाली दिलेल्या सर्व माहितीसह ईमेल करावा। 1. कार्यालयाचे पूर्ण नाव इंग्रजीमध्ये, 2. कार्यालयाचे पूर्ण नाव मराठीमध्ये, 3. कार्यालयाचा प्रकार महामंडळ, प्रदेश, मंडळ तथा विभाग, 4. कार्यप्रकार बांधकाम गुणनियंत्रण, मेरी व इतर, 5. प्रकल्प स्थळ जिल्हा, तालुका, गाव, 6. संबंधित कार्यालयाचे वरिष्ठ कार्यालय। ॲडमिन मार्फत नवीन कार्यालयाचा समावेश प्रणालीमध्ये करण्यात येईल व लॉग इन ID आणि पासवर्ड माहितीबाबत संबंधितांना ईमेल येईल। नवीन अधिकाऱ्यांचा समावेश प्रणालीमध्ये करण्यासाठी qcmtmaster.egov@gmail.com या मेल ID वर खाली दिलेल्या सर्व माहितीसह ईमेल करावा। 1. अधिकाऱ्याचे पूर्ण नाव इंग्रजीमध्ये, 2. अधिकाऱ्याचे पदनाम AEE AE क्लास 1, SDE SDO AE क्लास 2, SO किंवा JE, 3. ईमेल ID
4. मोबाईल क्रमांक. 5. आधार क्रमांक. 6. सेवानिवृत्तीचा दिनांक. ॲडमिन मार्फत अधिकाऱ्यांचा समावेश प्रणालीमध्ये करण्यात येईल व याबाबत संबंधितांना ईमेल येईल. प्रणाली वापराची कार्यपद्धती. नवीन प्रकल्प, नवीन कार्यालय किंवा अधिकारी यांचा समावेश प्रणालीमध्ये झाल्यानंतर कार्यकारी अभियंता यांनी त्यांच्या अंतर्गत असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या संबंधित पदावर, पोस्टवर असाइन करणे आवश्यक आहे. प्रणालीमध्ये नवीन प्रकल्पाचा समावेश झाल्यानंतर कार्यकारी अभियंता यांनी नवीन प्रकल्पामधील कामाचा समावेश, वर्क रजिस्ट्रेशन प्रणालीमध्ये करावयाचा आहे. प्रणालीची माहिती. QCMT प्रणालीमध्ये 5 मुख्य मॉड्यूल्स आहेत. 1. ॲन्युअल कन्स्ट्रक्शन प्रोग्राम ACP. 2. ओके कार्ड. 3. वर्क इन्स्पेक्शन प्लॅन, नोट अँड स्लिप. 4. मटेरियल टेस्टिंग. 5. प्रोग्रेस रिपोर्ट. ACP ॲन्युअल कन्स्ट्रक्शन प्रोग्राम. ACP मॉड्यूलचा मुख्य उद्देश म्हणजे कामांचा वार्षिक बांधकाम कार्यक्रम तयार करणे हा आहे. वार्षिक बांधकाम कार्यक्रमात चालू हंगामात कोणते प्रकल्प आणि कामे पार पाडायची आहेत त्यांचे तपशील आणि शेड्यूल बी अपलोड केले जाते. ACP तयार करण्यापूर्वी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संबंधित कामाची नोंदणी, वर्क रजिस्ट्रेशन करतात. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी ACP मॉड्यूलमध्ये ACP टॅबवर क्लिक करून क्रिएट न्यू ACP या पर्यायातून नवीन ACP तयार करावयाचा आहे. क्रिएट न्यू ACPचा फॉर्म भरून सेव्ह बटनावर क्लिक करावे. तयार झालेला ACP लिस्टमध्ये दिसेल. ACP एडिट. ACP लिस्टमधील एडिट बटनावर क्लिक करून आधी भरलेली माहिती आवश्यकतेनुसार अपडेट करता येईल. शेड्यूल ऑफ क्वांटिटी. पुढील टप्प्यात शेड्यूल ऑफ क्वांटिटी या टॅबमध्ये जाऊन आवश्यक मटेरियलची क्वांटिटी भरावयाची आहे. ही माहिती बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे अप्रूव्हलसाठी फॉरवर्ड करावयाची आहे. अप्रूव्हल प्रक्रिया. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सर्व माहिती तपासून ती गुणनियंत्रण विभागाकडे फॉरवर्ड करतील. गुणनियंत्रण विभागाचे कार्यकारी अभियंता सर्व माहिती तपासून त्यांच्या अंतर्गत असलेल्या उपविभागाकडे अलॉट करतील. याबाबत SMS तथा ईमेल अलर्ट्स पाठवण्याची सुविधा प्रणालीमध्ये दिलेली आहे. मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांना व्ह्यूचे राईट्स असून त्यांना ACPचा गोषवारा एक्सेल फॉर्मॅटमध्ये काढता येतो. वार्षिक बांधकाम कार्यक्रम आवश्यकता भासल्यास रिवाइज करता येतो. इश्यू ऑफ ओके कार्ड. जलसंपदा विभागात कोणत्याही प्रकारचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी गुण नियंत्रण विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी बांधकाम सुरू करण्यापूर्वी ओके कार्ड मिळण्यासाठी रेक्विजिशन व माहिती भरलेली तपासणी सूची भरून संबंधित गुण नियंत्रण विभागातील अधिकाऱ्यांना प्रणालीतून पाठवितात. गुण नियंत्रण विभागातील उपविभागीय अधिकारी बांधकाम स्थळी जाऊन आवश्यक मनुष्यबळ तसेच साहित्याची चाचणी करतात. प्रचलित मानकांनुसार व विनिर्दिष्टानुसार असल्याची खात्री केल्यानंतरच काम सुरू करण्याची परवानगी देतात. गुण नियंत्रण विभागातील उपअभियंता यांना बांधकाम उपविभागाकडून प्राप्त झालेली तपासणी सूची प्रिंट करून घेता येते. त्यानंतर ते प्रत्यक्ष साइटवर जाऊन तपासणी सूचीतील सर्व मुद्द्यांची पडताळणी करून त्यांचे अभिप्राय प्रणालीमध्ये नोंदवू शकतात. तपासणी पूर्ण झाल्यानंतर जर सर्व मुद्दे अचूक व समाधानकारक आढळले तर गुणनियंत्रण उपअभियंता ओके कार्ड जारी करतात. परंतु तपासणी सूचीतील मुद्द्यांमध्ये काही त्रुटी अथवा शेरे आढळल्यास ते आवश्यक शेरे रिमार्क्स भरून बांधकाम उपअभियंत्यांना परत रिवर्ट पाठवू शकतात. बांधकाम उपविभाग बांधकाम हंगामात आवश्यकतेनुसार एकापेक्षा अधिक वेळा ओके कार्डसाठी मागणी रेक्विजिशन पाठवू शकतात. मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांना गुणनियंत्रण विभाग व बांधकाम विभागातील या मॉड्यूलमध्ये केवळ व्ह्यूचे राईट्स उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या अधीन असलेल्या उपविभागांनी पाठवलेले व प्राप्त केलेले ओके कार्ड, रेक्विजिशन तसेच जारी केलेले ओके कार्ड पाहता येतात.
याबाबत SMS व ईमेल अलर्ट्स पाठवण्याची सुविधा प्रणालीमध्ये दिलेली आहे. वर्क इन्स्पेक्शन मॉड्यूलमध्ये 3 उपमॉड्यूलचा समावेश आहे. A. इन्स्पेक्शन प्लॅन, B. इन्स्पेक्शन नोट, C. इन्स्पेक्शन स्लिप. येलो, ग्रीन अँड रेड. इन्स्पेक्शन प्लॅन बांधकाम व गुणनियंत्रण विभागातील मुख्य अभियंतापासून उपविभागीय अभियंतापर्यंत सर्व अधिकारी प्रणालीमध्ये इन्स्पेक्शन प्लॅन तयार करू शकतात. तयार केलेला इन्स्पेक्शन प्लॅन संबंधित कार्यालयास थेट प्रणालीद्वारे कळविता येतो. बांधकाम आणि गुणनियंत्रण विभागातील वरिष्ठ अधिकारी जेव्हा इन्स्पेक्शन प्लॅन तयार करतात तेव्हा त्याची सूचना, नोटिफिकेशन संबंधित कार्यालयाला प्रणालीमधून SMS किंवा ईमेलद्वारे पाठवली जाते. तयार केलेल्या इन्स्पेक्शन प्लॅनमध्ये नंतर आवश्यक असल्यास बदल करण्याची सुविधा उपलब्ध आहे. इन्स्पेक्शन नोट बांधकाम व गुणनियंत्रण विभागातील मुख्य अभियंता ते उपविभागीय अभियंता सर्वजण प्रणालीमध्ये इन्स्पेक्शन नोट तयार करू शकतात व प्रणालीद्वारे संबंधित कार्यालयाला पाठवू शकतात. बांधकाम व गुणनियंत्रण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या निरीक्षण टिप्पणीवर संबंधित बांधकाम कार्यालय अनुपालन अहवाल, कंप्लायन्स रिपोर्ट प्रणालीद्वारे पाठवू शकतात. गुणनियंत्रण विभागातील अधिकारी प्रकल्पाच्या क्षेत्रीय भेटीदरम्यान आढळलेल्या त्रुटी, इन्स्पेक्शन इन्चार्ज यांनी दिलेले शेरे व निरीक्षण तसेच त्यांचे जिओ टॅग्ड फोटो आणि PDF दस्तऐवज यांचा समावेश करून इन्स्पेक्शन नोट तयार करून बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना पाठवतात. बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी इन्स्पेक्शन नोट निर्गमित झालेल्या दिनांकापासून 15 दिवसांच्या आत अनुपालन अहवाल पाठवणे आवश्यक आहे. इन्स्पेक्शन नोट बांधकाम अधिकाऱ्यांकडे आल्यानंतर त्यांनी त्यातील प्रत्येक ऑब्झर्वेशन समोर अनुपालन नोंदवावे व आवश्यकता असल्यास संबंधित फोटो किंवा PDF फाईल अटॅच करावी. सर्व मुद्द्यांचे अनुपालन नोंदवल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक केल्यावर ती नोट गुणनियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पडताळणीसाठी फॉरवर्ड केली जाते. प्रणालीमध्ये इन्स्पेक्शन नोट किती दिवसांपासून प्रलंबित पेंडिंग आहे हे पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. इन्स्पेक्शन नोटच्या प्रगतीबाबत SMS व ईमेल अलर्ट्स पाठवण्याची सुविधा प्रणालीमध्ये दिलेली आहे. इन्स्पेक्शन स्लिप गुणनियंत्रण कार्यक्षेत्राशी निगडित शासनाच्या GR नुसार गुणनियंत्रण अधिकारी चालू कामावर आवश्यकतेनुसार क्षेत्रीय भेट व्हिजिट करून कामाची सद्यस्थिती पाहतात आणि बांधकाम उपविभागातील अधिकाऱ्यास इन्स्पेक्शन स्लिप देतात. इन्स्पेक्शन स्लिपचे लाल स्लिप आणि पिवळी स्लिप असे 2 प्रकार आहेत. लाल स्लिप इश्यू केल्यास काम तात्काळ थांबवावे लागते. पिवळी स्लिप इश्यू केल्यास काम सुरू ठेवून पिवळी स्लिपचा अनुपालन अहवाल लवकरात लवकर सादर करावा लागतो. गुणनियंत्रण विभागाचे शाखाभियंता प्रकल्पाच्या चालू कामावरील व्हिजिट दरम्यानचे शेरे जिओ स्टॅम्प्ड फोटोसह पिवळी स्लिपमध्ये भरून संबंधित बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यास प्रणालीद्वारे निर्गमित करू शकतात. बांधकाम विभागाचे शाखा अभियंता यांना शेरे पूर्तता अहवाल सादर करण्याची सुविधा प्रणालीमध्ये उपलब्ध आहे. वरील अनुपालन करण्यात आलेल्या मुद्द्यांच्या पडताळणीसाठी स्लिप गुणनियंत्रण विभागाचे शाखा अभियंता यांच्याकडे जाते. त्यांना सर्व मुद्दे मान्य असल्यास इन्स्पेक्शन स्लिप तिथेच क्लोज होते. गुणनियंत्रण शाखा अभियंता पिवळी स्लिप निर्गमित केल्यावर संबंधित बांधकाम आणि गुणनियंत्रण विभागातील 2 स्तर वरिष्ठ आणि समकक्ष कार्यालयास SMS किंवा ईमेलद्वारे नोटिफिकेशन्स पाठवण्याची सुविधा प्रणालीत आहे. इन्स्पेक्शन स्लिप रेड गुणनियंत्रण विभागाचे उपअभियंता लाल चिठ्ठी जिओ स्टॅम्प्ड फोटोसह शेरे प्रणालीद्वारे तयार करून संबंधित बांधकाम उपअभियंत्यास निर्गमित करू शकतात. गुणनियंत्रण विभागाचे उपअभियंता प्रकल्पाच्या चालू कामावरील व्हिजिट दरम्यानचे बांधकामातील गंभीर त्रुटीबाबत उपस्थित केलेले शेरे जिओ स्टॅम्प्ड फोटोसह लाल स्लिपमध्ये भरून संबंधित बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यास प्रणालीद्वारे निर्गमित करू शकतात.
लाल चिठ्ठी इश्यू झाल्यानंतर प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवावे लागते. बांधकाम उपअभियंता यांना शेरे पूर्तता अहवाल मुद्द्यांच्या पडताळणीसाठी एक स्तर वरिष्ठ गुणनियंत्रण अधिकाऱ्यास मंजुरीसाठी सादर करण्यासाठीची सुविधा प्रणालीत दिलेली आहे. त्यांना सर्व मुद्दे मान्य असल्यास इन्स्पेक्शन स्लिप तिथेच क्लोज होते. गुणनियंत्रण उपअभियंता यांनी लाल चिठ्ठी निर्गमित केल्यावर संबंधित बांधकाम आणि गुणनियंत्रण विभागातील 2 स्तर वरिष्ठ आणि सक्षम कार्यालय SMS व ईमेलद्वारे नोटिफिकेशन पाठवण्याची सुविधा प्रणालीत आहे. इन्स्पेक्शन स्लिपसाठी MWRD-QCS हे अँड्रॉइड मोबाईल ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. मटेरियल टेस्टिंग मॉड्यूल जलसंपदा विभागातील विविध प्रकारच्या बांधकाम साहित्याची चाचणी गुणनियंत्रण विभाग आणि मेरी, नाशिक यांच्या मार्फत केली जाते. महाराष्ट्रातील जलसंपदा विभागांतर्गत असलेल्या सर्व प्रयोगशाळा या मॉड्यूलमध्ये नोंदणीकृत आहेत. प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी माती, विटा, सिमेंट आणि इतर बांधकामाशी संबंधित साहित्याची चाचणी अनिवार्यपणे केली जाते. गुणनियंत्रण विभागाकडून साहित्य चाचणी करण्यासाठीची मागणी बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता गुणनियंत्रण विभागाकडे पाठवितात. तसेच साहित्य चाचणी करण्यासाठीची मागणी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मेरी विभाग नाशिक यांच्याकडे करतात व चाचणी घेतल्यानंतर अंतिम अहवाल बांधकाम विभागाकडे पाठवला जातो. या मॉड्यूलमध्ये 6 सब टॅब आहेत. क्वालिटी कंट्रोल या टॅबवर क्लिक केल्यावर गुणनियंत्रण विभागाच्या प्रयोगशाळेत साहित्य चाचणी करण्यासाठीची मागणी बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांना पाठविता येते. मेरी या टॅबवर क्लिक केल्यावर मेरी नाशिक विभागाच्या प्रयोगशाळेत साहित्य चाचणी करण्यासाठीची मागणी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना पाठविता येते. फील्ड टेस्टिंग या टॅबवर क्लिक केल्यावर फील्डवर घेण्यात आलेल्या टेस्टिंगचे ऑब्झर्वेशन आणि निष्कर्ष बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांना प्रणालीत भरता येतात. थर्ड पार्टी टेस्टिंग या टॅबवर क्लिक केल्यावर WRD व्यतिरिक्त इतर थर्ड पार्टीकडून करण्यात आलेल्या साहित्याच्या चाचणीचा निष्कर्ष बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांना प्रणालीत भरता येतात. फॅक्टरी टेस्टिंग या टॅबवर क्लिक केल्यावर फॅक्टरीमधून येतानाच साहित्यांच्या घेतलेल्या चाचणीचे निष्कर्ष बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांना प्रणालीत भरता येतात. ॲब्स्ट्रॅक्ट मटेरियल टेस्टिंग या टॅबवर क्लिक केल्यावर उपविभागाअंतर्गत साहित्याची चाचणी करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या मागण्यांचा गोषवारा पाहता येईल. प्रोग्रेस रिपोर्ट गुणनियंत्रण आणि मेरी कार्यालयाशी निगडीत मासिक, त्रैमासिक आणि वार्षिक अहवाल प्रणालीमध्ये तयार करता येतात. मासिक प्रगती अहवाल 1 महिन्यात झालेले काम जसे की तयार झालेले ACP, जारी केलेले OK कार्ड, इन्स्पेक्शन नोट, इन्स्पेक्शन स्लिप आणि मटेरियल टेस्टिंग यांची माहिती गुणनियंत्रण विभागातील उपअभियंता प्रणालीमध्ये नोंदवतात. ही माहिती वापरून प्रकल्पनिहाय मंथली प्रोग्रेस रिपोर्ट MPR तयार करता येते. जलसंपदा विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या दैनंदिन कामकाजात या पोर्टलचा प्रभावी वापर करावा, जेणेकरून प्रकल्प व्यवस्थापन अधिक कार्यक्षम, अचूक आणि पारदर्शक होईल.